तर काय माझे मित्र आलेले आहेत, यांनी दोघं जण आलेत आज. चाटू नको बाबा, एवढं कर फक्त. हाय गाईज, तर आज आहे आमच्या कॉलेजचं बीटेकच्या मुलांचं आणि TYच्या मुलांचं फोटोशूट. कॉलेजच्या ज्या काही शेवटच्या आठवणी असतात त्यापैकी एक म्हणजे आपलं फोटोशूट असतं. तर सायबर टावरच्या समोर आम्ही सगळेजण त्यासाठी चाललो आहे. समोर एक 5-6 जण मुलं चालल्यात. इथं अनिस आहे, शुभम आहे, आदित्य आहे. तर आम्ही सगळेजण आता चाललो आहे फोटोशूटसाठी. बघूया पुढं गर्दी किती जमल्या. तर गाईज फोटो वगैरे काढून झालेला आहे. तर गाईज फोटो वगैरे काढून सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही भजी खायला जाणार आहे. मर्दानीला जायचं ठरलंय. तर गाईज वातावरण एकदम मस्त झाले, क्लास झाले. आपण टेरेसवर जाऊन बघूया. तर गाईज मी आलेलो आहे आमच्या टेरेसवर आणि हा व्ह्यू बघा किती छान मस्त व्ह्यू आहे. एक सेकंड तुम्हाला त्या साईडून दाखवतो. यार काय मस्त झाले यार, खरंच एकदम मस्त झाले. एक काम करू, आपण तिथं वर जाऊ, वरून व्ह्यू अजून चांगला येईल. फक्त वॉचमॅन बघा नको, नाही तर माझे लागणार आहे, लई बेकार लागत. तर हा बघा यार कसला मस्त व्ह्यू आहे. एकदम थंडी हवा आल्या. खरंच यार एकदम मस्त वाटायला, एकदम गार हवा आहे. सो गाईज मी आत्ता आमच्या रूममध्ये आलेलो आहे आणि तसं आज खूप फिरलो बघायला गेलं तर. आणि हा मी विसरलो, आजच्या ब्लॉगची स्टार्टिंगच राहिल्या. सो हाय गाईज, गुड इव्हिनिंग. कारण सध्या आता संध्याकाळ आहे, सो गुड इव्हिनिंग म्हणायला पाहिजे. सो हाय गाईज, गुड इव्हिनिंग, वेलकम टू माय अनदर न्यू ब्लॉग. आणि आता वाजल्या संध्याकाळचे 7:15. आता तुम्ही बघू शकता मी अजून कॉलेजच्या शर्टवर आहे आणि आता मला जायचं जेवायला. सो आता थोडंफार आवरणार, हातपाय वगैरे धुणार आणि मग जाऊया जेवायला. सो हे माझं तुम्ही बेड बघा यार, हे किती सगळं मेसअप झाले, एकदम पसारा झाला आहे. आवरायला पाहिजे यार सगळे. तर काय जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि मी आलेलो आहे आमच्या हॉस्टेलवर. तर आता मला तर नाही वाटत की आता इथून पुढं मला काही कंटेंट भेटणार आहे. सो जर कंटेंट मिळाला तर मी नक्कीच काय ना काय तर म्हणजे तुम्हाला मी दाखवणार की काय चालू आहे काय नाही. पण मला तर नाही वाटत आता इथून पुढं काही कंटेंट भेटणार आहे. पण हां, उद्या मी घरी चाललो आहे. सो आय थिंक आपण हा ब्लॉग उद्याच कंटिन्यू करू. सो घरी जाऊ, आता पाडवा पण आहे ना, गुढीपाडवा येणार आहे. सो जाऊया आता घरी. पण हां, घरी जायचं एक मेन कारण पण असं माहिती आहे काय की एक तर आपण आई पप्पांना आपण भेटलेलं नसतं. सो त्यांच्यासोबत म्हणजे आपल्या घरच्यांच्या सोबत भेट पण होते. परत हां, अजून एक मेन कारण की आपले जे शर्ट आणि पॅन्ट असतात ना, सो ते सगळे आता आमच्या घरात वॉशिंग मशीन आहे. सो घरी जायचं आणि सगळे कपडे वॉशिंग मशीनला टाकायचं. इथं धुत म्हणजे तर सारखं हातानं धुवा घासाचे हात उगते, नकोच ते आपल्याला काय. सो ठीक आहे, उद्या घरी जाऊ आणि भेटू आपण उद्या. सो गाईज दिस इज अनदर डे. आणि जसं मी काल म्हणलेलं की मी आज घरी जाणार आहे. सो आत्ता वाजले 2:45 आणि जस्ट माझी आता आंघोळ वगैरे झालेली आहे करून. आणि तुम्ही हे बघा सगळं मी सगळे कपडे आत्ता काढून ठेवलेत. सो आत्ता सगळ्यात पहिला आपण बॅग पॅक करूया. तर गाईज मी आणि माझा मित्र जीवन आलेलो आहे हातकणंगलेमध्ये. सो आता मी इथून जाणार आहे स्टँडवर. तर गाईज हॉस्टेलमध्ये असताना ट्रान्झॅक्शन करायचं विसरलेलं माझं. सो इथं आल्यावर मला ट्रान्झॅक्शन करावं लागलं, त्यासाठी सॉरी गाईज. आणि सध्या मी आणि माझं जेवण आलो आहे हातकणंगलेमध्ये. आणि
हां काय नाही तर आणि आता ह्यो तसा हातकणंगल्यामध्येच राहतोय आणि मला आता इथून हातकणंगल्यामधून इचलकरंजी गाडी पकडून जायला लागणार आहे इथनं. सो आणि तिथं काय झालं मागं थोडं मुलं होती ते आमच्याकडे बघायला होते त्यावेळी मला काय बोलायचं नाही काय नाही सुचलं नाही मला अजिबात. सो मी तिथं व्हिडिओच नाही गेला. सो हां आता मी चाललो आणि हां सध्या पावसाचं वातावरण. वातावरण तर एवढं घाण झालं म्हणजे पाऊस येणार आहे. गारगार हवा तुला कसं वाटलं गारगार हवा सांग जरा. पहिल्यांदाच ह्या उन्हाळ्याचा पहिला पाऊस आता पडेल असं वाटतंय. होय बघूया कधी पडतोय. तर आमच्या इथं भारी असं वाटायलंय. आमच्या इथं असं म्हणतात की पहिला पाऊस जर अंगावर घेतला तर काय ते उष्णता होत नाही. तुमच्या तर म्हणतात का असं? म्हणून तर पण मला नाही वाटत तसं काय हां असतं. असलं काय नसतंय अंधविश्वास आहे सगळा. सो ठीक आहे आता जाऊ पुढं. हे बघा गाईज कसं आभाळ आले तिकडं तर अजून काही नाही आहे. मागं बघायला गेलं तर सध्या तरी हां आभाळ आहे थोडं. तर काय माझे मित्र आलेले आहेत ही दोन. आज पप्पाने आले यांनी दोघं जण आलेत आज. अरे तू पण व्हिडिओ करायलास काय? अरे माझे चल सांगितलं नाहीस तू? नाही. सो गाईज फायनली घरी आलेलो आहे. तर काय जेवण वगैरे करून झालेलं आहे आता आणि आता वाजले 9:15 आणि मी आणि माझा मित्र आलोय बाहेर फिरायला. अरे हे कुठं आहे? अरे बाहेर जावे मी तेच म्हणलं तिकडं कवा गेले. लाव भरणं लाव नुसतं. किती दिवसानं रे किती दिवसानं? अबक अरे 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 किती प्रेम. तर गाईस गर्ल्सना लो करण्यापेक्षा एक डॉगना लो करून बघा, तुम्हाला रिटर्न खूप चांगला मिळेल. चाटू नको बाबा एवढं कर फक्त. गाईस अजून एक फ्रेंड आले. कशाला अमित पाळे माहिती आहे काय? अमित पाळे याला. तर काय रात्रीचे 9:15 वाजले आणि आत्ता आमच्या इथं रात्रीचा पाऊस सुरू झालेला आहे आता. सो हा व्लॉग आपण इथेच एंड करू. जर तुम्हाला हा व्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. पेमेंट किती असतं तुला?